आज आपण बोलणार आहोत महाराष्ट्र सरकारच्या अतिशय चर्चित असलेल्या योजनेबद्दल, ती म्हणजे लाडकी बहीण योजना। ही योजना गेल्या काही महिन्यांपासून खूपच चर्चित आहे, कारण लाखो महिलांच्या बँक खात्यात पैसे जमा होतात। मग या योजनेत खरं काय मिळते, कोण पात्र आहे आणि आजच्या घडीला कोणत्या समस्या व घडामोडी सुरू आहे हे आपण अगदी सोप्या भाषेत जाणून घेऊया, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले की योजनेअंतर्गत 26.3 लाख महिलांना चुकीची आर्थिक मदत मिळालेली होती। आता त्यांचे लाभ तात्पुरते थांबवले गेले आहे। जूनपासून हे लाभ थांबले गेले असून आता जिल्हा अधिकाऱ्याकडून पडताळणी सुरू आहे आणि पात्र असलेल्यांनाच हा लाभ मिळणार आहे। एका कुटुंबात केवळ 2 महिलांना योजनेअंतर्गत लाभ दिला जातो। यापेक्षा जास्त महिलांना वंचित करण्याचे निर्णय घेतलेले आहे। अपात्र लाभार्थ्यांची छाननी जोरात सुरू आहे। शासनाने याबाबत महत्त्वपूर्ण पाऊल उचललेले आहे। मागील 5 महिन्यात कोणताही नवा अर्ज आलेला नाही। पुणे जिल्ह्यात लाभार्थी आढळले असले तरी इतर जिल्ह्यांमध्ये जनजागृती कमी असल्याचे दिसून आले। सरकारने अर्जदाराची सखोल पडताळणी करण्यासाठी अंगणवाडीतर्फे घरोघरी फिरून तपासणी सुरू केलेली आहे। एका कुटुंबात जास्ती महिलांनी लाभ घेऊ नये असे सरकारचे म्हणणे आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रक्षाबंधनच्या दिवशी घोषणा केली की ही योजना पुढील 5 वर्ष चालू राहणार आहे। कोणतीही राजकीय दाव किंवा अफवा असूनही सरकारने याचा वाढीव आणि विस्ताराचे आश्वासन दिले आहे। नाशिकमध्ये 970 महिलांनी योजनेतून बाहेर पडण्याचे अर्ज केले आहे, ज्यामध्ये संजय गांधी निराधार योजना यांसारख्या इतर सुविधांचा फायदा म्हणून सिद्ध झाल्या। ऑगस्ट 2025 मध्ये लाखो महिलांच्या बँक खात्यात दर महिन्याला 1500 रुपये नियमितपणे जमा होत आहे। काही जिल्ह्यांमध्ये तांत्रिक कारणांमुळे थोडा उशीर झाला होता, पण सरकारने खात्री दिली आहे की कोणत्याही पात्र महिला वंचित राहणार नाही। सरकार लवकरच नवीन अर्जदारासाठी पोर्टल पुन्हा सुरू करत आहे। लाभार्थ्यांची खात्री करण्यासाठी पडताळणी मोहीम सुरू आहे, जेणेकरून अपात्र लोकांचा गैरफायदा होणार नाही। राज्यातील लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची फेर पडताळणी सुरू असली तरीही पात्र लाभार्थ्यांवर कुठलाही अन्याय होणार नाही। कुठलीही पात्रता लाभार्थ्यांना वगळता येणार नाही, राज्याच्या महिला बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले। पात्र महिलांना 1500 रुपये मिळत आहेत आणि पुढे टप्प्याटप्प्याने ही रक्कम वाढवल्या जाणार आहे। जरी महाराष्ट्रासारख्या ठिकाणी ताण जाणवत असला तरीही मध्य प्रदेश सरकार महिलांच्या भल्यासाठी ही योजना पुढे नेण्याचे दाखवत आहे। आता या योजनेला आणखी वेग देत सरकारने वैयक्तिक कर्जाची सुविधा जोडली आहे। या निर्णयामुळे महिलांना केवळ महिन्याला 1500 रुपये मिळणार नाही, तर त्यांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी भांडवलही उपलब्ध करून देण्यात आलेले आहे। लाडकी बहीण योजनेतील वैयक्तिक कर्जाचा समाजावर व्यापक परिणाम होणार आहे, जसं की महिलांच्या मुलांचे शिक्षण, आरोग्य सेवा, घराची दुरुस्ती यांसारख्या गोष्टींसाठी महिला आता आत्मविश्वासाने निर्णय घेऊ शकतील। जर तुमच्याकडे अंगणवाडी सेविका किंवा इतर जिल्हाधिकारी पडताळणीसाठी आले असेल तर त्यांना पूर्ण सहकार्य करा। तुम्ही दिलेली माहिती आणि कागदपत्रे योग्य आहे का याची खात्री करून घ्या। योजनेसंबंधित कोणतीही तक्रारीसाठी सरकारने ऑनलाईन तक्रार पोर्टल आणि हेल्पलाईन सुरू केलेली आहे। याचा वापर करून तुम्ही तुमच्या अडचणी मोडू शकता। अशाच नवनवीन लाडकी बहीण योजनेबद्दल अपडेट पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा।